रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 24 फेब्रुवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा कोणताच दिवस नाही आहे. काल आमची 113 दिवसात म्हणजे 3 महिने 13 दिवसात आमची पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली व्यवस्थित. त्यानंतर आम्ही संकल्पपूजाही केली, संकल्प सोडला परिक्रमेचा आणि त्यानंतर ओंकारेश्वर ममलेश्वरांवरती जल चढवलं आणि आता जातोय मानधाता परिक्रमा करण्यासाठी. तर चला निघालेला आहोत. सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर जाऊया मानधाता परिक्रमा करण्यासाठी. आम्ही आता मंदिराकडे चाललेलो आहोत. दक्षिण तटावरून उत्तर तटाकडे चाललेलो आहोत. ज्या तटावरून आम्ही दक्षिण ते उत्तर किंवा उत्तर ते दक्षिण असं 4 महिन्यात गेलेलं नाही, पण एवढं 2 दिवसात कंटिन्यू जाणं होतंय. तर चला निघूयात. नर्मदा मैयाचं सकाळ सकाळी दर्शन. नर्मदे हर. मंदिराच्या इथून आम्ही आलो, पण सकाळ सकाळी आम्हाला किराणा दुकान काही ओपन दिसलं नाही. मग आम्ही इथून डाळ घेतलेली आहे. जेलूर मुक्तेश्वर महादेव मंदिरावर अर्पण करावे लागते. तर आम्ही आता डाळ घेतलेली आहे आणि निघालेलो आहोत मानधाता परिक्रमा करण्यासाठी. सकाळची वेळ आहे. सकाळच्या वेळीला म्हणजे जरा फ्रेश वातावरण असतं आणि आजकाल जर बघितलं तर उन्हाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. तर ऊन झालं की जाता येत नाही आणि आम्हाला महेश्वरलाही जायचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं तर चला जाऊया आपण मानधाता सुरू करतो. आता सकाळ सकाळी नर्मदा मैयांचे दर्शन केलेले आहे. नर्मदा परिक्रमा मानधाता परिक्रमा सुरू केलेली आहे. 4000 किलोमीटरची पायी परिक्रमा करून आल्यानंतर मानधाता परिक्रमा सुरू करते. नर्मदे हर. परिक्रमाला जात असताना आमची नजर आमच्या मैयावर पडली. इतकी सुंदर आणि इतके छान वाहतात ते. झुमकत झुमकत जनना जननन जननन रमती राजंती. नर्मदे हर मैया नर्मदे हर. तर आम्ही आता चाललेलो आहोत पुढच्या मार्गाला. सकाळची वेळ आहे. अजूनही कोणी परिक्रमेत दिसलेलं नाही. आता थोड्याच वेळात भगवद्गीता ज्या आहेत त्याचे बोर्ड बनवलेले आहेत ते आपल्याला सुरू होतील. नर्मदे हर नर्मदे हर. पूर्वीच्या काळातील कदाचित हे बांधकाम आहे दगडांचं. कदाचित तिथे एखादा आश्रम घर असावं. पडलेलं आहे ते पडीक आहे. सकाळच्या फ्रेश वातावरणात चालायला इतकं सवय लागतं, कारण की रोज आम्हाला सकाळ सकाळी चालायला सवय लागलेली आहे आणि आता ती उद्यापासून कुठेतरी बंद होणार आहे. नर्मदे हर. मी आता 1 ते 1.25 किलोमीटर चालून आलेलो आहोत आणि चढ उतार खूप आहेत. प्लेन रस्ताही नाही आहे. तर पूर्ण मानधाता परिक्रमा ही चढ उताराची आहे. म्हणजे जशी 4000 किलोमीटरची आपल्याला चढ कधी उतार कधी प्लेन रस्ता भेटतो, तसं हे 7 ते 8 किलोमीटरमध्येच चढ उतार प्लेन रस्ते आहेत. वरचा चढाव जो होता तो उतरून आपण आता खाली चाललेलो आहोत आणि आपल्या मैया. तर पुन्हा एक चढ तयार आहे, तो चढायचा आहे आपल्याला. नर्मदे हर. सकाळी वानरसेनांचं दर्शन झालेलं आहे आणि मैयापासून आमची काही नजर हटत नाही. सगळ्यात जास्त माझी. खूप संत अशा गतीने मैया वाहत आहेत. नर्मदे हर. खूप स्वच्छ पाणी, खूप पावित्र्य पण तेवढंच ठेवलंय वानरसेना. नर्मदे हर.
कोणी काहीतरी दिली या आशेने या ठिकाणी वानर सेना बसलेली असते, कारण खूप लोक पुढे नर्मदा मैया आणि कावेरी मैयांचा संगम आहे, ते स्नानासाठी येत राहतात. आम्ही आता आलेलो आहोत कावेरी मैया आणि नर्मदा मैयाच्या संगम या ठिकाणी. तर आता तिथे चाललेलो आहोत. जे नर्मदा परिक्रमा केली आम्ही पायी 4000 किलोमीटरची. तर जे संकल्पाचे धागे होते ते या संगमावरती सोडावे लागतात. तर इथे ते धागे सोडणार आहोत. जे आपल्या दंडकला, त्यानंतर हातात जो बांधला होता संकल्पाचा धागा तो सोडायचा आहे. तर आम्ही इथे आलेलो आहोत. पाठीमागे लोकांनी असे हे दगडावर दगड ठेवलेले आहेत, कदाचित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे ठेवलेले असावेत. इकडे आहेत मा नर्मदा मैया आणि इकडे आहेत कावेरी मैया. तर आम्ही आता चाललोय समोर. कावेरी मैयांचं स्पीड जर बघितलं तर खूप जास्त फास्टमध्ये मैया वाहत आहेत. तसं आपल्या इकडे मा नर्मदा मैया त्यांचं स्पीड कमी झालेलं आहे, संतपणे वाहत आहेत. चला, नद्यांचा संगम कावेरी मैया आणि इकडे आहेत नर्मदा मैया. या संगमावर आम्ही आलेलो आहोत. ज्यांना कोणाला पायी परिक्रमा करायची नाही मानदाता, ते होडीने करतात. नर्मदे हर. संगमावरती जो आपण संकल्पाचा धागा होता, जो ज्या बॉटलमध्ये आम्ही नर्मदा मैयाचं जल भरलं होतं आणि या जलानेच आम्ही पूर्ण नर्मदा परिक्रमा केलेली आहे, ते या बॉटलचा धागा, हाताचा धागा आणि कमंडलूचा धागा या पवित्र संगमावरती आम्ही सोडणार आहोत आता नर्मदे. धागा सुटत नाही, असं वाटतं परत परिक्रमा करायची इच्छा आहे वाटतं सगळं बॉटलची. तर जो धागा होता संकल्पाचा 3 महिने 13 दिवस हा या धागा बॉटलला धागा होता, तर तो हा धागा संकल्पाचा आम्ही सोडू देतो. सोडायचा आहे का ते? संगमावरती आमचं स्नान झालं, त्याच्यानंतर संकल्पाचे धागे होते ते धागे सोडले. त्यानंतर बॉटलमध्ये जेल घेतलं आणि आता डाळ भिजवलेली आहे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरामध्ये, ते अर्पण करायचे आहे. त्याचं असं महत्त्व आहे की नर्मदा परिक्रमा करत असताना ज्यांच्या घरी आपण खाल्लं, ज्या आश्रमात आपण खाल्लं, ते ऋण फेडण्यासाठी इथे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे. 1.25 किलो डाळ इथे अर्पण केली जाते. आम्ही इथे आता आलेलो आहोत. आहे द्वारकाधीश आणि श्री ऋणमुक्तेश्वर महादेव. तर आम्ही आता आतमध्ये जातो. प्रथमतः नर्मदे हर हे ऋणमुक्तेश्वर महादेव. आम्ही आता आतमध्ये चाललेलो आहोत. नर्मदे हर. ते आहेत ऋणमुक्तेश्वर महादेव. इथे आपल्याला आता डाळ अर्पण करायची आहे. नर्मदे हर. तर ऋणमुक्तेश्वर महादेव यांचं दर्शन घेतलेलं आहे. त्या ठिकाणी जे आपण मी मगाशी सांगितलं होतं 4 महिने खाल्लं ते अर्पण त्या ठिकाणी करावं लागतं. 1.25 किलो डाळ, तर तिथे आपण केलेलं आहे. तर चला निघालेलं आहोत पुढच्या मार्गाकडे. आता जी कोणती दर्शनीय स्थळे आहेत ते पण आपण दर्शन घेत घेत पुढच्या मार्गाकडे निघणार आहोत. आम्ही आता निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे. त्या साईडला होत्या मा नर्मदा मैया, इथे आहेत कावेरी मैया. वानर सेना सकाळी
नर्मदे हर. आम्हाला आता चढ लागलेले आहेत. मागापासून चढ लागले सगळे उंचावरच. आणि ओम आकारामध्ये असलेली ही मानधाता परिक्रमा आहे ओंकारेश्वरची. प्रत्येक ठिकाणी भगवद्गीतेतील श्लोक आहेत आणि त्यांचे खाली अर्थ आहेत. जुन्या काळातील हे दगडी बांधकाम आहेत. आपल्याला हनुमंत दादांचं दर्शन झालेलं आहे. इकडे एक हनुमंत दादा आहेत आणि दुसरे म्हणजे मूर्ती स्वरूप इकडे हनुमंत दादा आहेत. पण काही म्हणा, एकदा संकल्पाचा धागा सुटला ना की परिक्रमा जड जाते चालायला. कारण जोपर्यंत आपल्यासोबत मैया असतात तोपर्यंत आपल्याला काही त्रास होत नाही. इवन चालायला लागले तरी पाय जड होत नाहीत, काय नाही. पण आता एकदा संकल्पाचा धागा सुटला आहे आणि मानधाता करतो आहे. 7 किलोमीटरचे आहे. तसं तर आम्ही परिक्रमेत असताना आमचे 1.5 तासाचा प्रवास, पण आता गेली 2-2.5 तास झाला आम्ही परिक्रमेमध्ये चालतो आहे. दाता परिक्रमा करत असताना हा जो भाग आहे डोंगरावरचा आदिवासी भाग आहे. तर जसं आपल्याला परिक्रमामध्ये शुल्पानीमध्ये जसे आदिवासी भागातील घरं लागत होती तशी इथे आहेत. आणि मा नर्मदा मैयाची या ठिकाणी खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर मानधाता परिक्रमा करत असताना पाठीमागे ज्या मैया दिसत आहे त्या मैयाने आम्हाला आता बालभोग करण्यासाठी थांबवलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं परिक्रमा तर झालीच आहे, पण जाता जाता तरी हा मैयाचा प्रसाद घेऊन जा. आम्ही नाकारला नाही, तर आता तो प्रसाद आम्ही खातोय. हे भगवान विष्णू आणि लक्ष्मीजी यांचे मूर्ती आहे. खूप दम लागला आम्हाला चढून, त्रास होतो चढताना. नर्मदे हर. इथे आहे गौरी सोमनाथ मंदिर, पर्यटन स्थळापैकी एक आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी भरपूर अशी खायची दुकानं असतात. गोळा, लिंबू सरबत, काकडी, मॅगी वगैरे, ऊसाचा रस. इथे झोपलेले हनुमंतराय आहेत. आहे राजराजेश्वरी मंदिर, तर आम्ही तिथे जाणार आहे. आणि सगळ्यात मोठी या ठिकाणी शिवशंकराची मूर्ती आहे. सकाळचं वातावरण आहे आणि वेळ आहे, त्याच्यामुळे फारशी गर्दी नाही आहे इथे. नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर. तर आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालो. पुढे आल्यानंतर इथे शंकराचार्यांची मोठी मूर्ती आहे. नर्मदे हर. आचार्यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे आलो. आणि पुढे आल्यानंतर सत्ययुगातील सीतामाताचं हे मंदिर आहे. या सीतामाताचं मंदिर पण आहे आणि प्रभू रामचंद्रांचंही मंदिर आहे. नर्मदे हर. पुरातनकालीन मंदिर आहे हे, पूर्ण दगडामध्ये बांधलेलं आहे. नर्मदे हर. इथे आहे चांद सूरजद्वार. बोलो राम. पुरातनकालीन हे बांधकाम आहे, नक्षीदार बांधकाम आहे दगडांचं. नर्मदे हर. या ठिकाणी वानर सेना खूप जास्त आहेत. बालभोग चालू आहे त्यांचा सकाळ सकाळी. नर्मदे हर, नर्मदे हर. ही आपली वानर असतात, ही हल्ला करत नाहीत आपल्यावर.
केवढं मोठं आहे. नर्मदे हर. ते बारीक पिल्लू आता जन्मलं वाटतं. खूप छोटी छोटी पिल्लं आहेत. अरे अरे अरे. नर्मदे हर. अरे अरे. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. समोर आल्यानंतर इथे लागलेलं आहे एक मंदिर. कदाचित त्याचं बांधकाम चालू आहे. गेली अनेक वर्ष झालं मी बघते बांधकाम चालू आहे. आणि पुढे जर बघितलं तर इथे खूप मोठा डॅम आहे आणि आपल्या नर्मदा मैया आहे. तर परिक्रमा आमची थोडक्यात राहिलेली आहे आता. मानधाता परिक्रमा. नर्मदे हर. आल्यानंतर खूप मोठा डॅम आहे पाठीमागे. नर्मदा परिक्रमामध्ये तुम्ही बघितलं असेल पलीकडच्या साईडला हा आम्हाला लागला होता. मुंदीच्या तिथे पाठीमागे पाणी अडवलेलं आहे. तर आता शेवटच्या पायरीजवळ आहोत आम्ही. लास्ट टिपला परिक्रमाच्या पायऱ्या उतरत आहोत. उतरले की डायरेक्ट संपणार परिक्रमा. नर्मदे हर. तर आम्ही आता परिक्रमा करून खाली जात आहोत. नर्मदा मैयाचं खूप सुंदर असं या ठिकाणी स्वरूप आहे. नर्मदे हर. पूर्ण ओंकारेश्वर आहे इथून. नर्मदे हर. मानधाता परिक्रमा आमची व्यवस्थितपणे पूर्ण झालेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.